नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील बी द बेस्ट ही पहिल्याच कवितेचं मराठीतून स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. बी द बेस्ट. बी म्हणजे बनणे, द बेस्ट म्हणजे सर्वात चांगले किंवा सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम. तर बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. बी द बेस्ट पहिलीच ओळ आहे. बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. इफ यू कांट बी अ पाइन, जर तुम्ही पाइन वृक्ष बनू शकले नाही, ऑन द टॉप ऑफ द हिल म्हणजे हिल म्हणजे टेकडी, जर तुम्ही उंच टेकडीवरील पाईन वृक्ष बनू शकले नाही, बी अ स्क्रब तर तुम्ही छोटं झुडूप बना. इन द व्हॅली, व्हॅली म्हणजे दरी, म्हणजे तुम्ही दरीमधील छोटंसं झुडूप बना. बट बी परंतु बना. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. द बेस्ट लिटल स्क्रब परंतु तुम्ही छोटं लिटल स्क्रब बनला, छोटं झुडूप बनलं तर ते सर्वात चांगलं लिटल स्क्रब बना. बाय द साइड ऑफ द रील. रील म्हणजे लहान ओढा, म्हणजे लहान ओढ्याच्या किनाऱ्यावरील सर्वात चांगलं लिटल स्क्रब म्हणजे छोटं झुडूप बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. बी अ बुश म्हणजे तुम्ही झुडूप बना. इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्हाला झाड होता आलं नाही, वृक्ष होता आलं नाही, तर तुम्ही छोटंसं झुडूप बना, परंतु काहीतरी बना. सेकंड स्टॅन्झा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. इफ यू कांट बी अ मस्की, देन जस्ट बी अ बास, बट द लायलेस्ट बास इन द लेक. इफ यू कांट बी अ बुश, जर तुम्हाला बुश बनता आलं नाही, पहिल्या कडव्यामध्ये म्हणलं की तुम्हाला पाईन बनता आलं नाही तर तुम्ही बुश बना. दुसऱ्या स्टॅन्झामध्ये कवी म्हणतात की इफ यू कांट बी अ बुश, जर तुम्हाला छोटं झुडूप सुद्धा बनता आलं नाही, बी अ बीट ऑफ द ग्रास, तर तुम्ही छोटंसं गवत बना. अँड सम हायवे हॅपियर मेक, आणि काही रस्ते आनंदमय करा, कारण की रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रस्त्यावरील गवत पाहून, हिरवळ पाहून लोकांचं मन आनंदाने भारावून जाईल. म्हणून कवी म्हणतात की तुम्ही काय करा, जर तुम्हाला बुश बनता आलं नाही तर तुम्ही ग्रास बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. पुढे सांगतात इफ यू कांट बी अ मस्की. मस्की म्हणजे मोठा मासा. इफ यू कांट बी अ मस्की, जर तुम्हाला मोठा मासा बनू शकले नाही तुम्ही, तर देन जस्ट बी अ बास. बास म्हणजे छोटी मासोळी, तर तुम्ही छोटी मासोळी बना. बट द लायलेस्ट बास इन द लेक, परंतु ती मासोळी, लायलेस्ट म्हणजे सर्वात जिवंत असणे, उत्साही असणे, अशी मासोळी त्या लेकमधली तुम्ही बनली पाहिजे. पुढं थर्ड स्टॅन्झामध्ये कवी सांगतात वी कांट ऑल द कॅप्टन, वी हॅव गॉट टू बी क्रू. देअर्स समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू, अँड द टास्क यू मस्ट डू इन द नियर इज द नियर. कवी सांगतात वी कांट ऑल बी कॅप्टन, म्हणजे आपण सर्वजण या ठिकाणी कॅप्टन म्हणजे कप्तान होऊ शकत नाही. वी हॅव गॉट टू बी क्रू, तर आपल्याला क्रू बनलं पाहिजे, म्हणजे जहाजावरील इतर काम करणारे सदस्य, खलासी आपल्याला बनता आलं पाहिजे. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, म्हणजे येथे आपल्याकरिता काहीतरी काम इथे असतेच किंवा आहेच. पुढं देअर्स बिग वर्क टू डू, देअर्स लेसर टू डू. येथे काही बिग वर्क म्हणजे काही महत्त्वाचे काम आहेत आणि काही लेसर म्हणजे काही सामान्य काम आहेत, लहान काम आहेत, मोठे काम आहेत.
परंतु अँड द टास्क यू मस्ट, परंतु ते सर्व काम तुम्ही केलेच पाहिजे. डू इज द नियर, म्हणजे ते तुम्ही सर्वच काम केले पाहिजे. ते काम आपल्या जवळच असते, परंतु तुम्ही काहीतरी केले पाहिजे. पुढं लास्ट स्टँजामध्ये म्हणतात, इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. जर तुम्हाला हायवे म्हणजे महामार्ग होता आला नाही, तर तुम्ही काय बना, जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे पायवाट, नॅरो पॅथ म्हणजे तुम्ही अरुंद रस्ता बना. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी अ सन बी अ स्टार. इट इजंट बाय साइज दॅट यू विन और यू फेल. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. इफ यू कांट बी अ हायवे, जर तुम्हाला महामार्ग होता आला नाही, देन जस्ट बी अ ट्रेल, तर तुम्ही छोटी पाऊलवाट बनली पाहिजे. इफ यू कांट बी अ सन, जर तुम्हाला सूर्य होता आले नाही, तर बी अ स्टार, तर तुम्ही तारा तरी निश्चितच बनलं पाहिजे. इट इजंट बाय साइज दॅट यू विन और यू फेल, म्हणजे तुमची जो साईज आहे, तुमचा जो आकार आहे, त्या आकारावर तुमचं विन म्हणजे यश आणि फेल म्हणजे अपयश हे अवलंबून नसते. म्हणजे तुम्ही किती मोठे आहात किंवा किती लहान आहात याच्यावर तुमचं जिंकणं किंवा हारणं ठरत नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर, म्हणजे तुम्ही जे काम करताय, तुम्ही कोणतेही काम करत असाल, त्या कामामध्ये तुम्ही काय करा, बी द बेस्ट करा. म्हणजे तुम्हाला जे काही बनायचं आहे ते तुम्ही जे बनले त्याच्यामध्ये बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर, म्हणजे सर्वात चांगले तुम्ही त्याच्यामध्ये बना. अशा पद्धतीनं या ठिकाणी कवी एक मोलाचा संदेश देतात. जे काही बनायचे त्याच्यामध्ये तुम्ही टॉपचं बनलं पाहिजे, बी द बेस्ट बनलं पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी कवितेचे कवी डग्लस मोलाच यांनी अतिशय चांगला संदेश आपल्याला दिलेला आहे की तुम्ही काय करा, बी द बेस्ट बना. आणि अशा प्रकारे आज आपण बी द बेस्ट या कवितेचं मराठीतून स्पष्टीकरण पाहिलं आहे. आय होप ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.